पण तसंच दिसतंय. ॲक्च्युली ते आपण सनस्क्रीन लावली आहे आणि एक्सपोजरमुळे आपला फेस असा थोडा शाईन करतो आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. आज आहे धुलिवंदन आणि त्यासाठीच आम्ही आलो होतो. ॲक्च्युली काय होतं ना, इकडे प्रोग्राम होता सकाळी 9 ते 1चा, बट मोस्टली 9ला कोणी जाणार नाही, 10 ते 1 पकडू शकतो. बट आम्ही असं विचार केला, जर 10 ते 1 आहे ना आणि सुट्टीचा दिवस आहे, आज उद्या परवा 3 दिवस सुट्टी आहे, तर म्हटलं सकाळी काही उठणं झालं नसतं आणि सकाळी त्या पुण्याच्या त्या कोपऱ्यावरून पुण्याच्या ह्या कोपऱ्याला म्हणजे वाकडवरून हडपसर यायला एक दीड तास लागला असता आणि ते शक्यच झालं नसतं उठून. त्याच्यामुळे आम्ही डिसाईड केलं होतं की आपण रात्रीच तिकडे जाऊ, रात्री स्टे करू आणि इकडे आल्यावर रात्री गप्पा रंगल्या वगैरे झोपायलाच 3 वाजले. त्याच्यामुळे आता उठायला पण 10 झाले, बट लकीली इथं 10 झाले, जी चांगली गोष्ट आहे. आता बाहेर निघतो, आता नाश्ता करतो. आधी तिथं 10 झाले असते, तिथं 10 झाले असते आणि इथं यायला 12 वाजले असते आणि कलर खेळायला मग तोपर्यंत बंद झालं असतं. 1 वाजेपर्यंत आहे, कारण ऊन पण वाटेल. तर सर्वात आधी आता नाश्ता करायला पडतो आहे, कारण पेटपूजा महत्त्वाची आधी आणि त्याच्यानंतर मग कलर्स खेळू. आणि जे की तुम्ही आता पुढे बघणारच आहे. आणि सगळ्यांना धुलिवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त छान बनवतं ना, क्रिएटिव्ह. ती बॉटल एकदम भारी आहे, त्याच्यामुळे त्याची क्रिएटिव्हिटी येणारच होती. ती खूप एका महत्त्वाच्या ठिकाणावरून आणलेली आहे. आणि इथं आम्ही झोपलो होतो. ॲक्च्युली ह्या 2 गाद्या इथं टाकल्या होत्या, एक साईडला अर्चू, एका साईडला मी, आणि तिकडे कोपऱ्याला दिना होता, मध्ये मी झोपलो होतो. दोघं गाद्या साईडला करून, कारण मग त्या मी जमिनीवर झोपलो होतो, कारण मोकळं टाकलं लागतं, खरंच लागतं, कारण त्या छोट्या गाद्या त्याच्यावरती नसतीच झाली झोप. आणि मॅडमांचा हट्ट होता की तिला पण हॉलमध्ये झोपायचं आहे, त्याच्यामुळे, कारण थोडं गरम होतं या साईडला. आणि इकडे ही विंडो ओपन ठेवली होती, हा ग्लास पूर्ण ओपन केला होता, मोठा ग्लास आहे चांगला, आणि मस्तपैकी अशी हवा येत होती. सकाळी थोडं रात्री 3 वाजेपर्यंत वाटलं थोडंसं दमट, बट नंतर अशी गार हवा सुरू झाली, कारण समोरचा नजारा तुम्ही बघू शकतात. मोस्टली आज सगळ्यांनी व्हाईट घातलेलं आहे. मी व्हाईट आहे, सौरव अर्चू व्हाईट आहे, यालाही व्हाईट घालायचं होतं, त्याला ग्रीनची चॉईस दिली होती, बट तू ऐकलं नाही. फक्त इशिता आमच्यामध्ये ब्लॅक घातलेलं आहे, थोडा एक अलग चाहिए ना. आणि हे जे व्हाईट घातलेले ना, एवढं समजू नका की खूप हे सगळे फेकण्यावाले व्हाईट घातलेले. सगळा होळीचा माहोल सेट झालाय. बच्चे कंपनी फुल पाणी उडवत आहे. एकमेकांना म्हटलं आम्हाला जाऊ द्या, नाश्ता नका करू. आला होता एक जण सौरवला भरवायला. विदाऊट सॅम्पल कुठले? अच्छा, हे 2 आहे सॅम्पल. सिंगल काढ, त्याच्यातून वेगवेगळे घे. ब्ल्यू घे, ब्ल्यू राहिला. येलो नाही आहे का? ऑरेंज. येलोवाला बघ ना, त्या साईडला आहे का? पिलावाला नाही. हा, तो एक घे. अजून कुठला राहिला? झाले माझ्या माहितीनुसार. ते काय तिच्या हातात घेतले एवढे? और आहे का पिला? तो खालचा ग्रीन घे. हा, येस, बस जाऊ गया. हॅपी होली. अर्चू इशिता पिचकाऱ्या घ्यायचे का तुमच्यासाठी? बोल ही वाली घेऊ आपण. तुम्हाला पाणी व्हायला लागेल, मग वाहू ना पाणी. तू बोल घ्यायची का? नाही तर ही घ्या दोघं, मस्त बॅग टाका, पाणी व्हायची गरज नाही. त्याच्यामध्ये पाणी भरलं की घ्या पाठीवरती हे करून. ती डायरेक्ट बुलेटवाली आहे. एक सिल्वरवाला कलर घ्यायचा का? तो चांदीवाला 10 रुपयाची भेटते फक्त नवी. एक घेऊ फक्त, तो वाला पूर्ण डायरेक्ट हे होतो सिल्वरवाला. चाल निघत नाही, एक आठवडा जात नाही, ते इतकं होतं ते आता मोस्ट ऑफ बंद झालं, कोणी लावत नाही, बट गाव साईडला खूप लावतात तो कलर.
येईल काहीतरी. हे कलर आता कुठेतरी ठेव, हे कलर कुठेतरी ठेव तिथं पाठीमागे ठेव, जीनच्या पाठीमागे. ऍक्च्युली तिकडे स्प्रिंकलर चालू आहे ना, त्याच्यामुळे आम्हाला मोबाईल इथं आता ठेवायला लागतोय, कारण ओलं व्हायचंय. मोबाईल सगळ्यांचे ओले होतील. ठेवा, कोणाकोणाला ठेवायचंय ठेवून द्या. हा असू दे असू दे, काय होत नाही त्याला. पाण्यामध्ये धुवून टाकू, पण ते पाणी जास्त आहे. तुला ठेवायचंय का तुझा? हा कॅप राहू दे. तुला कॅप घ्यायची तर घे, डोक्यावर पाणी पडेल, पण ओली होईल कॅप. राहू दे, ठेव. चल ठीक आहे, लावू. कलर काय करू, कलरचं काय करू? ठेवू की ओले होतील? माझ्याकडे 2 आहेत. ओले होतील, ओले कलर पण ओले होतील, म्हणून त्याला इकडे टाकून देऊ. चल आपण ॲक्च्युली धुलिवंदन संपून 2 दिवस झालो आहे. 25 तारखेला आलो आम्ही घरी, आणि आल्यानंतर डायरेक्ट झोपून घेतलं. कारण इतकं म्हणजे 1-1.5 तासच आम्ही धुलिवंदनमध्ये तिथं कलर वगैरे खेळलो असेल आणि डान्स वगैरे केला असेल. बट खूप दिवसांनी तो डान्स केला, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला ना, फुल थकवा आला. आणि सगळ्यात मेन म्हणजे डान्सचं पण नाही, बट तो कलर डोळ्यात आणि नाकामध्ये वगैरे जातो ना, त्याच्यामुळे अजून तुम्ही टायर्ड होतात. अर्चू दिनाने फेकून मारला होता कलर अर्चूच्या डोळ्यामध्ये, उजव्या डोळ्यामध्ये कलर गेला होता. तिथं ड्रॉप टाकून टाकून हैराण होती 2 दिवस. कसं तरी आता तो डोळा तिचा व्यवस्थित झाला आहे. आणि 2 दिवस म्हणजे तो दिवस तर पूर्ण गेला, आणि त्याच्यानंतर कालचा पण दिवस म्हणजे 26 तारखेचा कंप्लीट रेस्ट केला. घराच्या बाहेर निघायचीच इच्छा नव्हती, कारण त्याचं मागे एक रिझन असं होतं की ऊनही प्रचंड होतं. 2 दिवसापासून इतकं ऊन तापतंय, आणि आज पण आता असह्य झालं आहे. त्याच्यामुळे म्हटलं अर्चूला चल आता बाहेर पडू, कारण घरामध्ये थांबलं जात नाही आहे. न्यू कन्स्ट्रक्शन आहे, तसं बघायला थंड वाटायला पाहिजे, बट तरी प्रचंड तापते आहे. आता जरा बाहेरची हवा खाऊन येतो, काहीतरी जरा थंड वगैरे घेतो बॉडीमध्ये. अर्चूला बरं नाही आहे, तिच्या डोळ्यांवरून दिसतंय थोडंसं. ती बोलते की ताप आहे, म्हणजे अंग तर गरम लागते, डोळे पण लाल झाले. तर बघू, थोडं जर तुला बाहेर बरं नाही वाटलं तर मग बाहेर चाललोच आहे तर डॉक्टरांकडे. हां, ती घरात राहिली ना, कंटिन्यू सर्दी राहते, कंटिन्यू शिंका राहते, आणि बाहेर जशी का गाडीवरती जरा बाहेरची हवा लागली ना, तर अर्ध्या तासामध्ये तिची सर्दी गायब होते. तर मेन रिझन ते पण होतं बाहेर निघायचं. बट आजारी आहे वाटलं तुला तर सांग, बाहेर चाललोय तर डॉक्टरांना भेट देऊ. उगाच अंगावरती काढू नको. घेतली बॉटल, घेतली. चावी कुठे आहे? ठीक आहे, चल. लाईट